गांधी, माननीय राहुल जी गांधी, माननीय प्रियंका गांधी, माननीय मल्लिकार्जुन जी खड़गे, आमचे प्रांताचे अध्यक्ष माननीय सपकाळ साहेब, माननीय अमित भैयाजी देशमुख साहेब, हे सगळ्याचे नेतृत्वावर विश्वास करून मी आज अनेक कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी एक गोष्ट सांगू इच्छितो की भविष्याचा देशाचा आणि राज्याचा राजकारण काँग्रेस वर्सेस भारतीय जनता पक्ष दोनच पक्षामध्ये राहणार आहे। आपण पाहतो की प्रांतिक पक्ष दिवसेंदिवस कमकुवत आणि फोडण्याचं काम हे राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षाखाली झालेलं आहे आणि धर्मनिरपेक्ष पक्ष आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवून अल्पसंख्याक असतील, दलित असतील, आदी पिछड़े ओबीसी सर्व वर्गाचा विश्वास आज काँग्रेस पक्षावर आहे। कारण की महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे। हे राज्यामध्ये सर्व जाती धर्माला एके डोळ्याने पाहण्याचं काम काँग्रेस पक्षाने मागच्या इतिहासामध्ये केलेलं आहे। आज आपण पाहतो की महाराष्ट्राची परिस्थिती, देशाची परिस्थिती, समाजामध्ये एक तेढ निर्माण करण्याचं काम, समाजामध्ये एक दरी निर्माण करण्याचं काम, राज्याचा आणि देशाचा जे एक धार्मिक सलुका आहे हे सलुका बिघडण्याचं काम हे राज्यामध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये एक काँग्रेसच एक पक्ष आहे की जे सर्व जाती धर्माला न्याय देऊ शकतो, सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि एक जातीय सलोखा आहे राज्यामध्ये देशामध्ये टिकला पाहिजे हे दृष्टिकोनातून मी काँग्रेस पक्षामध्ये विचाराने, कारण की मी धार्मिक विचाराचा एक व्यक्तिमत्व आहे, फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा मानणारा एक कार्यकर्ता आहे। मी कोणत्याही धर्मनिरपेक्ष पक्षाशिवाय आतापर्यंत मी आपले पावलं कुठं टाकलेले नाही। पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो अनेक वर्षापासून। मी आता सांगितलं की बरेच दिवसापासून हे जे परिस्थिती राज्याची आणि देशाची पाहिल्यानंतर माझ्या मनातच होतं की काँग्रेस पक्षामध्ये जाऊन आता काँग्रेस पक्षाला बळकट करावं, काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं हे दृष्टिकोनातून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि निश्चितपणे आपल्याला सांगतो की माझे कार्याचा, माझे मेहनतीचा फायदा काँग्रेस पक्षाला निश्चितपणे मिळेल। परभणी जिल्ह्यात नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये चांगला पडसाद हे माझ्या प्रवेशामुळे निश्चितपणे मिळतील एक अशी अपेक्षा अनेक कार्यकर्ते जे माझ्यासोबत परभणी जिल्ह्यात नाही तर विविध भागातून बी आलेले आहेत, एक लोक वेगळे जिल्ह्यातून, ते सर्व लोकांचा आपल्या माध्यमातून मी सर्वांचा या ठिकाणी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी इथपर्यंत आलेत त्याबद्दल त्यांचा बी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या 2 शब्द संपवितो। मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांच्या नेतृत्वाखाली आज परभणी जिल्ह्याचे मराठवाड्याचे सुपुत्र बाबाजानी दुर्राणी माजी आमदार यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय याचं मी मनापासून स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं अभिनंदन करतो की काँग्रेस पक्षामध्ये आता आपल्या नेतृत्वाखाली इनकमिंग सुरू झालेलं आहे। त्याबद्दल मी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। बाबाजानी दुर्राणी हे लोकनेते आहेत, मराठवाड्याचं, परभणीचं, हिंगोलीचं प्रतिनिधित्व त्यांनी अनेक दशकं केलेलं आहे आणि निश्चितच त्यांच्या नेतृत्वामुळे आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला शक्ती लाभणार आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही आहे। मी बाबाजानी दुर्राणी यांचं काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांना त्यांच्या येणाऱ्या कारकिर्दीच्या लाख शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। राष्ट्रवादी एकत्र असताना राष्ट्रवादी फुटल्यानंतर मी पवार साहेबांसोबत गेलो होतो और मग त्यांच्यासोबतच मी राहिलो आणि आता त्यांच्यासोबतच होतो आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार साहेबांचा नेतृत्व मानणारा मी एक कार्यकर्ता आहे। पण आता परिस्थिती अशी राज्याची झाली की जे प्रांतिक पक्ष आहेत, तुम्ही जसं सांगतात की अजितदादाजी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे पवार साहेबांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं, पण भारतीय जनता पक्षाचे बरोबर जे
पक्ष त्या ठिकाणी गेले. धर्मनिरपेक्ष समाज किंवा विशेष करून मुस्लिम समाज विशेष करून त्या ठिकाणी असे पक्षाचं नेतृत्व कबूल करायला अजिबात तयार नाही. कारण की आपण पाहतो की देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे आता मी सांगितलं तसं की सामाजिक तेढ, सामाजिक सलोखा बिघडण्याचं काम आणि त्यांच्याबरोबर जे बी धर्मनिरपेक्ष सांगून पक्ष बरोबर बसतात ते पक्ष जनता स्वीकारणार नाही. आता आमचे नेते त्याच्या उत्तर देणार आहे. एखादा व्यक्ती असा बोलत असेल तर त्यांचं ते व्यक्तिगत मत असू शकते, पण असा जर वक्तव्य तो वारंवार चालू राहते म्हणून तो आम्ही लोक असे वक्तृत्वाला असे बोलल्याला आम्ही थोडा काय यांच्याबद्दल बोलायचं. आता काय होईल ते वेळ आणि काळच त्याला आता ते वेळ आणि काळच ठरवेल. पण जनता हे दोनच पक्षाकडे वळणार, एक काँग्रेस आणि एक भाजप. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदला नंबर 1चा पक्ष होता. 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषदेवर अध्यक्ष होता. आता महापालिकेवर काँग्रेसचा महापौर होता. आता आमचा प्रयत्न निश्चित राहील की जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष नंबर 1चा पक्ष राहील. याच्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहे. आणि निश्चितपणे महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, सर्व ठिकाणी काँग्रेस पक्षाचा झेंडा आम्ही रवण्याचं काम या ठिकाणी करू. प्रत्येक पक्षाने मला वाटतं एक माणूस ठरवून टाकलेला आहे असं वक्तृत्व करण्यासाठी. एवढंच मी सांगतो. इंडिया अलायंस पार्टनर शिवसेना के साथ हमने 2 चुनाव लड़े, लोकसभा और विधानसभा, इसलिए वो हमारा अलायंस पार्टनर है. और वो राष्ट्रीय स्तर के सभी दलों के लोगों को और खासतौर पर कांग्रेस के हमारे आलाकमान से मिलने के लिए वो गए हुए हैं. उनके साथ उनकी बातचीत हुई, पर इसको लेकर अभी हमें कोई जानकारी नहीं, इसलिए उसमें कोई टिप्पणी करना उचित नहीं. मगर संवैधानिक मूल्यों का संवर्धन और संरक्षण ये कांग्रेस का बेसिक हमारा स्टैंड है. और उसके साथ भारतीय जनता पार्टी जो फिरका परस्त है और फिरका परस्त होने के साथ साथ गणतंत्र विरोधी है, तानाशाह है, उसके खिलाफ लड़ना ये हमारे अलायंस का सभी का बेसिक प्रिंसिपल है. इसकी बेहुदा बातें करने का जो कल्चर है वो बीजेपी में चलता आ रहा है. गणतंत्र में सवाल उठाने के बाद जो राजधर्म होता है वो राजधर्म जवाबदेही का होता है. चाहे कोई छोटे से छोटा आदमी सवाल पूछे उसका जवाब देना चाहिए. ये मुंह में राम और बगल में छुरे. प्रभु रामचंद्र जी को एक छोटे आदमी ने सवाल पूछा तो राम प्रभु ने उसका भी जवाब दिया था. मगर ये एक नेता प्रतिपक्ष, एक बहुत बड़े पार्टी के जो नेता है, जिनकी मां का और जिनके दादी का और उनके पिताजी की शहादत हुई है, ऐसे परिवार के व्यक्ति की बाबत ऐसी ऊंचे शब्दों में टिप्पणी करना ये एक राष्ट्र धर्म है ऐसा भी मैं कहूंगा तो गलत नहीं है. देवेंद्र फडणवीस जो है ये छलांग लगाते रहते हैं, झूठे हैं. उन्होंने किसी भी हालत में मैं राष्ट्रवादी के साथ अलायंस नहीं करूंगा, अजित पवार के साथ अलायंस नहीं करूंगा, उनको मैं चक्की पिसिंग भेजूंगा, मैं अवैध रहूंगा मगर अलायंस नहीं करूंगा, मैं विदर्भ जब तक नहीं होगा तब तक मैं शादी नहीं करूंगा, ऐसे बहुत झूठे वो स्टेटमेंट करते आ रहे हैं. फिलहाल वो कबूतर जिहाद पे फंसे हुए हैं. तो ये उनका एक नेचर है, यहां से वहां छलांग लगाना.